धाराशिवमधून ठाकरे गटानं विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना आता उमेदवारी दिलेली आहे। पण ओमराजेंच्या विरोधात महायुतीला उमेदवारच मिळत नव्हता। अखेर राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या रूपाने महायुतीला उमेदवार मिळालाय। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील ही लढत आता होणार आहे। बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। राष्ट्रवादीत प्रवेश, अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील सामना। पतीच्या पराभवाचा वचपा अर्चना पाटील काढणार। अखेर धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्या रूपाने महायुतीला उमेदवार मिळाला। राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांना धाराशिवमधून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे धाराशिवमध्ये आता ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अर्थात दीर विरुद्ध वहिनी असा सामना रंगणार आहे। धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेच्या उमेदवार गडाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे। मला वाटतं कुठेतरी महायुतीने एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे की महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शक्तीपीठामध्ये मी 101% निवडून येणार आहे। धाराशिवमधून ठाकरे गटानं विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिलंय। महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाच्या कोट्यात असलेल्या धाराशिवमध्ये महायुतीला उमेदवारच मिळत नसल्याच्या चर्चा सुरू होत्या। महायुतीतून धाराशिवची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटलीये। तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवार गटानं दिला होता। मात्र राणा जगजितसिंह पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला। त्यामुळे त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच धाराशिवमधून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय। धाराशिवसाठी ऐनवेळी उमेदवार आयात करण्याची वेळ अजित पवार गटावर आली। यावरून शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी जोरदार टोला लगावला। बाहेरच्या घरातली पोरं आणून मोठं करण्याची सवय लागल्याचा घणाघात आव्हाडांनी केलाय। ही जागा ही अजित पवार गटाला दिली कोणी, उमेदवार दिला कोणी? बाहेरच्या घरातली पोरं आणून घरात वाढवण्याची कुठे नवीन सवय लागली आहे? अरे तुम्ही तर सांगितलं तरुण पोरं आम्ही निर्माण करू, नवीन नेतृत्व निर्माण करू, बस झालं। हे किती वर्ष हेच चालवणार आहेत? अहो तुम्ही हे म्हणत होता, तुम्ही तरी व्यवस्थित चालवायला हवं। घरातले म्हणजे पक्षातले 2 आणि बाहेरचे 2 असे म्हणून 4 घेतले। अरे कसले 4 घेतले? तुमच्यापेक्षा तर शिंदे बरा। शिरूर 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 आढळराव पाटील कुठं आणले? आयात शिंदे गटातनं आमच्याकडे आणि आमचा पोरगा। म्हणजे दुसऱ्यांच्या घरातल्या पोरांना आणून त्यांना स्वतःचं लेबल लावण्याचं काम अजित दादा कशाला करतायत? अरे आपलं काय घर काय सुखाचं नव्हतं का? सगळंच तर मिळत होतं। हे पत्रावळीवर जाऊन बसण्याचं कारण काय होतं? पंचपक्वानांच्या ताटावर बसलेले जाऊन पत्रावळीवर बसले। राणा जगजितसिंह हे भाजपचे आमदार आहेत, तर त्यांच्या पत्नी अर्चना पाटील ह्या आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर धाराशिवच्या उमेदवार असणार आहेत। अर्चना पाटील यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या, मात्र सध्या त्या कोणतंही पद सांभाळत नाहीयेत। अर्चना पाटील यांच्या उमेदवारीने धाराशिवमध्ये पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेली 2 घराणी आमने सामने आली आहेत। राणा जगजितसिंह यांनी 2019ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती। शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात राणा मैदानात उतरले होते, मात्र ओमराजेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती। त्यामुळे पतीच्या पराभवाचा वचपा अर्चना पाटील काढणार की आपला गड ओमराजे राखणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।